मित्रांनो, कॅरी ऑनच्या संदर्भात खूप साऱ्या मुलांचे कॉल मेसेजेस आले. सो या व्हिडिओमध्ये मी ते सगळे डाउट्स तुमचे क्लिअर करणार आहे. ओके, सो मित्रांनो बघा, कॅरी ऑनच्या संदर्भात मुख्यतः 3 प्रश्न इथे आपल्याला घ्यायचे. पहिलं तर कॅरी ऑनचा लाभ ऍक्च्युअली कुणाला भेटलाय, मुलं कॉल करताय मला भेटला की नाही, माझे एवढे विषय राहिले झाले, तर कुणाला भेटलाय. सेकंड, कुणाला भेटला नाही. आणि तिसरा, आता जर ज्याला लाभ भेटलाय मग त्याने पुढे काय करायचंय, ज्याला लाभ भेटला त्याने पुढे काय करायचंय, तिन्ही प्रश्न आपण कव्हर करणार आहे. ओके, सो पहिलं तर आहे की कॅरी ऑनचा फायदा नेमके कुणाला मिळालाय. बघा, जानेवारी टू मे 2024 ला बरोबर हे जे सेमिस्टर आहे याच्या बरोबर 1 वर्षापूर्वी हे सेमिस्टर होतं. जानेवारी टू मे 2024 त्या सेमिस्टरला जे मुलं 4th सेमला होते किंवा 6th सेमला होते, इंजिनिअरिंग टोटल 8 सेमची ना, 8 सेमिस्टर, त्याच्यापैकी जानेवारी टू मे 2024 ला जे मुलं 4थ्या सेमिस्टरला किंवा 6व्या सेमिस्टरला होते इंजिनिअरिंग मध्ये, तेव्हा 4थ्या सेमिस्टर वाल्यांचा फर्स्ट इयरचा सब्जेक्ट क्रिटिकलला किंवा गोल्डनला होता. 4थ्या सेमिस्टर वाल्यांचा फर्स्ट इयरचा सब्जेक्ट क्रिटिकलला किंवा गोल्डनला होता आणि 6व्या सेमिस्टर वाल्यांचा सेकंड इयरचा सब्जेक्ट क्रिटिकलला किंवा गोल्डनला होता. 6व्या सेमिस्टर वाल्यांचा सेकंड इयरचा सब्जेक्ट क्रिटिकल किंवा गोल्डनला होता आणि त्या सेमिस्टर मध्ये त्यांच्याकडून तो विषय निघला नाही आणि त्यामुळे ते वायडी पडले आणि वायडी पडल्यामुळे त्यांना जे पुढचं सेमिस्टर होतं, कुठलं सेमिस्टर याच्या पुढचं, बरोबर, जुलै ते डिसेंबर 2024 या सेमिस्टर मध्ये 5व्या आणि 7व्या सेमला जाता आलं नाही. म्हणजे 4थ्या सेमिस्टर वाल्यांना 5व्याला जाता आलं नाही, 6व्या वाल्यांना 7व्याला जाता आलं नाही. या सेमिस्टर मध्ये म्हणजे आता जे रिसेंट झालं, ओके, त्या सेमिस्टर मध्ये त्या पोरांना वायडी पडला होता आणि या मुलांनी जर आता जी एक्झाम झाली नोव्हेंबर डिसेंबर 2024 मध्ये जी एक्झाम झाली, त्या एक्झाम मध्ये हे जर क्रिटिकल किंवा गोल्डनचा विषय क्लिअर केलेला असेल, नोव्हेंबर डिसेंबर 2024 मध्ये आता 2 महिन्यापूर्वी जी एक्झाम झाली त्या एक्झाम मध्ये हा क्रिटिकल किंवा गोल्डनच्या विषयामुळे वायडी पडले होते, हा विषय जर इथे क्लिअर केलेला असेल तर त्याच मुलाला आत्ताचं हे जे सेमिस्टर आहे, आता जे करंट चालू जानेवारी टू मे 2025 या सेमिस्टरला फ्रेश ऍडमिशन अलाउड होणार आहे, असा तो GR आहे. जसं मी वाचलंय, जसं वेगवेगळ्या टीचर सोबत वगैरे मी बोललेलो आहे, एक्झाम सेक्शन सोबत बोललोय, त्यांनी मला सांगितलं ते हेच आहे. क्लिअर, तुम्हाला पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये सांगतो, ज्या मुलांना जानेवारी टू मे 2024 मागच्या वर्षी बरोबर 1 वर्षापूर्वी त्यांचे सब्जेक्ट क्रिटिकल गोल्डनला होते, यस, आणि त्यामुळे वायडी पडले. या वर्षी जी एक्झाम झाली 2 महिन्यापूर्वी नोव्हेंबर डिसेंबर 24, तेव्हा त्या सेमिस्टरमध्ये त्यांचे जर गोल्डन क्रिटिकलचे विषय निघाले असतील तर त्यांना या जानेवारी टू मे 2025 हे चालू सेम मध्ये नवीन फ्रेश ऍडमिशन अलाउड झालेलं आहे. म्हणजे 4थ्या सेमिस्टर मधल्या मुलं जे 5व्यात जाऊ शकणार नव्हते, म्हणजे 3rd इयरला जाऊ शकणार नव्हते, त्यांना 3rd इयर अलाउड केलंय आणि 6व्या सेमिस्टरची मुलं क्रिटिकलमुळे लास्ट इयरला जाऊ शकणार नव्हते बीला, त्यांना 6व्या सेम वाल्यांना बीला अलाउड केलेलं आहे. ही प्रोसेस कळाली तुम्हाला, व्यवस्थित बघून घ्या, काही डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा. आता पहिला प्रश्न मी क्लिअर केला की कुणाला फायदा मिळाला. ओके, आता सेकंड प्रश्न आहे तो कुणाला नाही मिळाला. एवढ्याच पोरांना फायदा मिळालाय, वेगळ्या नाही, हे क्लिअर करा. आता सेकंड, कुणाला फायदा नाही झालाय, बरोबर. सेकंड काय का क्रिटिकल गोल्डन डिसेंबर 24 मध्ये सुटला नाही. म्हणजे बघा, इथे नोव्हेंबर डिसेंबर 24 मध्ये ज्यांचा क्रिटिकल गोल्डन क्लिअर झाला त्यांना आता अलाउड होतंय, पण इथे ज्यांचा नाही सुटला त्याला ऑब्विसली त्याला ऍडमिशन भेटणारच नाहीये. सो त्याला या कॅरी ऑनचा काही फायदा नाहीये. आणि सेकंड, आता जे मुलं क्रेडिटमुळे वायडी होते, ज्यांचा क्रिटिकल गोल्डनशी काही संबंध नव्हता पण त्यांचं क्रेडिटमुळे, जसं सेकंड इयरला क्रेडिट 22 लागतं, फर्स्ट इयरला 22 लागतं, सो क्रेडिटपेक्षा क्रेडिट पूर्ण भरलं नसल्यामुळे वायडी झाले होते आणि त्यांचं जर आता या सेमिस्टरमध्ये त्यांनी 2 महिन्यापूर्वी एक्झाम देऊन त्यांचं क्रेडिट भरतंय किंवा भरत नाहीये, त्यांना सुद्धा कॅरी ऑनचा काहीच फायदा नाही, कारण सर्क्युलर मध्ये या मुलांच्या विषयी पण काही नाहीये. म्हणजे आपण असं धरूया की ह्या मुलांनाही काही फायदा नाही. जर विद्यापीठाने, आपल्या पुणे विद्यापीठाने जर काही सर्क्युलर काढलं आणि ते जर पाठवलं तर ते मी एक्सप्लेन करेल, त्याच्यात जर यांच्याबद्दल काही दिलं असेल तर आपण ते तेव्हा क्लिअर करू. हे क्लिअर झालं. सो गोल्डन जे सब्जेक्ट होता तो डिसेंबर 24 एक्झाम मध्ये ज्याचा सुटला नाही त्यालाही फायदा नाही आणि ज्याचं क्रेडिटमुळे वायडी होता, क्रेडिट क्लिअर झालंय, भरलंय किंवा नाही भरलंय, त्यालाही सध्या काही फायदा नाही या सर्क्युलरनुसार. क्लिअर. आता तिसरा प्रश्न आला
की जर मी इन झालो, कॅरी ऑन मुळे मी जर इन झालोय, क्रिटिकल निघालाय, तर पुढची प्रोसेस काय आता. तर आत्ताचा हा फेब्रुवारी चालू आहे, आज आहे 12 तारीख 11 तारीख बरोबर. सो आता तुम्हाला कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचं आहे, कॉलेजला कॉन्टॅक्ट करून प्रोव्हिजनल ऍडमिशन घ्यायचंय आत्ताच फेब्रुवारी 2025 मध्ये. हे 25 म्हणजे 2025 येते, तुम्ही 25 तारीख धरणार. ओके, 2025 या महिन्यामध्ये तुम्हाला प्रोव्हिजनल ऍडमिशन घ्यायचंय. काय फीज आहे ती भरायची आहे, आणि फीज भरल्यानंतर तुम्हाला एक्झाम फॉर्म पण भरता येईल, आणि एक्झाम फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे मुलं 4th सेमला वायडी होते, 4th सेम नंतर त्यांना टी ला ऍडमिशन भेटेल. टी ला या 6व्या सेमला, टीचं हे 6वं सेम आहे, 6व्या सेमला त्याला 5वं आणि 6वं दोन्ही सेमिस्टरच्या एक्झाम द्यायच्या आहे. आणि जे मुलं 6th सेम नंतर वायडी होते त्यांना आता बी ला ऍडमिशन भेटते लास्ट इयरला, म्हणजे 8वं सेम आहे लास्ट इयरचं. सो 8व्या सेम मध्ये त्याला ऍडमिशन घेऊन त्याला 7व्या आणि 8व्या दोन्ही सेमच्या एक्झाम द्यायच्या. बघा एक्झाम काय काय द्यायच्या आहे, या 6व्या सेमिस्टरमध्ये चालू सेम मध्ये त्याला 5व्या आणि 6व्या दोन्ही सेमच्या थेरी एक्झाम, नंतर ओरल प्रॅक्टिकल सगळ्या एक्झाम त्याला माझ्या मते याच्या हे पण तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि सबमिशन हे पण तुम्हाला आत्ताच्या या E1 सेमचं करायचं राहील, एक तर 6व्या किंवा 8व्या, कारण मागच्या सेमचं तर सेमिस्टर करणं आता पॉसिबल नाही. हे मी ऍड केले माझे पॉईंट, हे 2 पॉईंट ओरल प्रॅक्टिकल आणि सबमिशन. हे आपल्या सर्क्युलर मध्ये नाहीये, पण ऑब्व्हियसली तुम्ही इन झाले म्हणजे जो तुमचा सेमिस्टरचा जे तुमचा अभ्यास होतो तुम्हाला पूर्ण करावा लागेल ना. मग अभ्यासमध्ये ओरल प्रॅक्टिकल पण आलं, त्याच्यानंतर सबमिशन पण आलं, पण सबमिशनचं हेच होऊ शकतं कारण हे सेम आहे, हे पॉसिबल नाहीये. सो अशा प्रकारचा हा पूर्ण तुमची आता इन झाल्यानंतरची प्रोसेस आहे. सो मित्रांनो, डाऊट्स क्लिअर झाले असतील, मला वाटतंय व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. अजून काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा, आणि तुम्हाला वाटतंय डाऊट्स क्लिअर नाही होते तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सो कॉन्टॅक्ट केला, खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे तरी चालेल, तुमचे डाऊट्स आपण क्लिअर करू. यस, आणि अभ्यास करता करता मी पुन्हा एकदा सांगेल की नक्की तुम्ही पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यावर तुमच्या सगळ्या विषयांचे, इम्पॉर्टंट विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मराठीमध्ये आहेत, एकदम सोप्या भाषेत आहेत. ते बघा, त्याच्यात पेपर सोल्युशन आहेत, सॉल्व पेपर आहेत, त्याच्यानंतर व्हिडिओ आहे, नोट्स आहे, त्याच्यावरून अभ्यास केला तरी तुम्ही वर्गात क्लासमध्ये पहिले येशाल. सो अभ्यासाला लागा आणि टॉप करा. डाऊट आले आम्हाला लिहा. थँक्यू.